महत्वाचं आहे. आणि एक स्टेप जरी तुम्ही या इन्स्टॉलेशन मध्ये लक्षात नाही राहिली, अगेन दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर्स आर क्रिएटिंग समवॉट इश्यूज दॅट आर नॉट बिंग इन्स्टॉलिंग प्रॉपरली. सो याच्यामध्ये जर पर्टिक्युलरली बघितलं तर एक सगळ्यात महत्वाची स्टेप माझ्याकडून लक्षात राहिलेली नव्हती किंवा प्रोसिजर फॉलो करताना आपण फॉलो करत नव्हतो. त्यामध्ये सगळ्यात बेसिकली एक गोष्ट आहे की जेव्हाही तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेताल, तर आता बघा प्रोसिजर परत एकदा तुम्हाला सांगतो की मी काय केलंय की याचे दोन्ही पण इन्स्टॉलेशन सेटअप जे काही आहे, तो सेटअप आणि पॅच हे दोन्ही फोल्डर मी इथं पर्टिक्युलरली डाउनलोड करून घेतलेले आहेत, जे झिप फॉर्मॅट मध्ये आहे. आणि झिप फॉर्मॅट मध्ये असलेले पर्टिक्युलर हे जे काही फोल्डर आहेत त्यांना इथे अनझिप करून घेतलेलं आहे. आणि अनझिप करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय करायचं, प्रोसिजर लक्षात ठेवा. व्हेरी सिम्पल प्रोसिजर इज देअर. जस्ट गो इन टू द सेटअप फोल्डर. जे काही सेटअपचं 2016चं हे फोल्डर आहे, हा पूर्ण फोल्डर कॉपी करा. त्याच्यानंतर तुम्ही पर्टिक्युलरली सी ड्राईव्ह वर जा. सी ड्राईव्ह वर गेल्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला प्रोग्राम फाईल्स 86 हे दिसेल, या ठिकाणी आत येऊन या फोल्डरला पेस्ट करा. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला जे काही सॉफ्टवेअरचं फोल्डर आहे, ते सॉफ्टवेअरचं फोल्डर प्रोग्राम्स 86 मध्ये इन्स्टॉल करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही परत इथं मध्ये जा. अगेन कम ऑन आवर पर्टिक्युलर फोल्डर वेअर वी वेअर हॅव्हिंग दिस पर्टिक्युलर पॅच फोल्डर. मी काय केलं, सगळ्यात पहिले लक्ष घ्या की जे काही सॉफ्टवेअरचं पर्टिक्युलर फोल्डर होतं त्यामध्ये क्लिक करत गेलो आणि ते आत क्लिक करत गेल्यानंतर मला जिथं टीपी क्लायंट 2016 हे पर्टिक्युलर फोल्डर भेटलं, त्या ठिकाणी आल्यानंतर हे पूर्ण फोल्डर मी कॉपी केलं. हे फोल्डर कॉपी करून सी ड्राईव्हवर प्रोग्राम्स 86 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उघडलेलं दिसेल, एक्सटेन्शन बघून घ्या. सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम्स 86 या ठिकाणी मी हा फोल्डर कॉपी पेस्ट केला. तिथून कॉपी करून इथं पेस्ट केला. आता मला पर्टिक्युलरली या ठिकाणी सॉफ्ट जे काही पॅच आहे तो पॅच इथं अलाउ करायचा आहे किंवा मला तो पॅच अप्लाय करायचा आहे. तर पॅच अप्लाय करायसाठी काय प्रोसिजर आहे, गो ऑन पॅच. पॅच मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सॉफ्ट नावाचा जो काही फोल्डर दिसेल तो कॉपी करा. परत प्रोग्राम 86 टीपी क्लायंट 2016 जे आपण इथं डाउनलोड केलं, लागलं तर मी पहिल्यापासून जातो. सी ड्राईव्ह, सी ड्राईव्ह मध्ये गेल्यानंतर गो ऑन प्रोग्राम 86, प्रोग्राम फाईल्स 86 इथे एक्सटेन्शन दिसतंय तुम्हाला. त्यामध्ये टीपी क्लायंट 2016 मध्ये जा. त्यानंतर सॉफ्ट जे काही आहे, या सॉफ्ट मध्ये आपल्याला आपलं फोल्डर त्याला रिप्लेस करायचा आहे. सो रिप्लेस करण्यासाठी इथं तो विचारेल तुम्हाला, तो रिप्लेस करायचा आहे का. त्याला रिप्लेस विथ ऑल फाईल्स म्हणा, कंटिन्यू. ओके, हा आपल्याला इथं रिप्लेस झालेला दिसेल. रिप्लेस झाल्यानंतर जो काही या पॅच मधला जो सॉफ्टवेअर आहे त्यामधल्या टीपी क्लायंट फोल्डरवर जाऊन आपल्याला हा पर्टिक्युलर एक्सटेन्शन फाईल लागणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे या पर्टिक्युलर फाईलचा जेव्हाही तुम्ही इन्स्टॉलेशनला जाताल किंवा लॉग इन करताल, तर तुम्हाला स्क्रीनवरून डायरेक्टली तो पर्टिक्युलर लोकेशन उघडायला हवा. दॅट्स वाय आपण या पर्टिक्युलर ठिकाणी टीपी क्लायंटचा एक एक्सटेन्शन इथं घेऊन ठेवूयात. ओके, सो मी हा डबल क्लिक करून ओपन करतो. जेव्हाही मला टीपी क्लायंट मध्ये लॉग इन करायचं आहे, राईट क्लिक करा, स्टार्ट ऍज ऍडमिनिस्ट्रेटर म्हणा. या ठिकाणी मला आता ही विंडो ओपन झालेली आहे जी लॉग इन करायची आहे. सो टाईप करा तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड. मी माझा युजर आयडी आणि पासवर्ड जो काही आहे जनरेट केलेला, रजिस्ट्रेशन केलेला असल्यामुळे तो मी इथे टाकत आहे. ओके, आता सक्सेसफुली तुमचं सर्व सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे हे तुम्हाला युनिक कोड जनरेट झाल्यानंतर कळतं इथं. आता युनिक कोड म्हणजे काय, जनरली जेव्हा तुम्ही लॉग इन करतात, तर या लॉग इनच्या पर्टिक्युलर फोल्डरवर तुम्हाला इथं प्रोफाईल मध्ये तुमचा लॉग इन कोड माहिती असतो काय आहे. माझा लॉग इन कोड किंवा हा सिक्युरिटी कोड मी इथून कॉपी करतो, या ठिकाणी जातो आणि इथं मेन्शन करतो व्हेरीफाय कोड. क्लायंट कोड व्हेरीफाईड सक्सेसफुली असं सांगतंय माझ्या याला पर्टिक्युलरली. आणि आता माझा लॉग इन जो काही आहे टीपी क्लायंटचा, तो सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेला सर्व जे काही सॉफ्टवेअर टीपी क्लायंट म्हणतो आपण, तो लॉग इन झालेली मला आता सॉफ्टवेअर ओपन झालेलं इथं दिसेल. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो आता की यस, माझी जो काही सॉफ्टवेअर होता तो प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. प्रोसिजर काय आहे लक्षात घ्या, परत एकदा प्रोसिजर सांगतो, हवी तर लिहून घ्या. जस्ट डाउनलोड दी सॉफ्टवेअर्स फ्रॉम पर्टिक्युलर वेबसाईट ऑर युअर लॉग इन. तिथं तुम्हाला दोन पॅच आणि सेटअप अशा प्रकारच्या झिप फाईल भेटतील.
त्या दोघांनाही अनझिप करा किंवा एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सेटअपच्या फोल्डरमध्ये जा. हा 2016चा जो काही पर्टिक्युलर फोल्डर आहे तो कॉपी करा. तो कॉपी केल्यानंतर सी ड्राईव्ह वर जा. सी ड्राईव्ह वर गेल्यानंतर सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स 86 हा जो काही फोल्डर आहे इथं नाव दिसेल पूर्ण तुम्हाला. या ठिकाणी तो डायरेक्टली पूर्ण फोल्डर पेस्ट करा. तो फोल्डर पेस्ट करताना काही सेटिंग विचारले जातील तर यस म्हणा, कारण तुम्ही याला अलाउ करायचं इथं पेस्ट करायला. तो सिम्पली पेस्ट केल्यानंतर परत तुमच्या फोल्डरवर या. आता तुम्हाला तो सॉफ्टवेअर तिथं टाकून झालेला आहे, तर तुम्हाला पॅच मध्ये जायचं आहे. पॅच मधून डायरेक्ट हा जो काही पॅच मधला सॉफ्ट नावाचा फोल्डर आहे तो इथून कॉपी करा. त्यानंतर परत तुमच्या सी ड्राईव्ह वर जा. सी ड्राईव्ह वर गेल्यावर परत जी काही लोकेशन होती प्रोग्राम फाईल 86 मध्ये टीपी क्लायंटचं जे काही आपलं लोकेशन आहे त्या लोकेशन वर जा. आता आपल्याला तो इथला सॉफ्टवेअर नावाचा सॉफ्ट नावाचा फोल्डर इथं रिप्लेस करायचा आहे. तर इथं पेस्ट म्हणा. पेस्ट म्हणल्यानंतर तो तुम्हाला परत परमिशन विचारेल, त्याला अलाउ करा. आणि परमिशन अलाउ केल्यानंतर तो रिप्लेस करायचे त्या सर्व गोष्टी तो पण विचारेल, त्यालाही यस म्हणा. देन अँड देन ओनली युअर प्रोसिजर विल बी द फायनलाइज विथ दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ थिंग. म्हणजे तुम्ही एकदा हे पॅच इथं सॉफ्टमध्ये हे केलं की ऑटोमॅटिकली तुमच्या सर्व फाईल ज्या तुम्हाला रिप्लेस करायच्या होत्या त्या रिप्लेस होतील आणि तुमचं सॉफ्टवेअर प्रॉपरली इन्स्टॉल झालेलं आहे असं तुम्हाला समजता येईल. यानंतर तुम्हाला जेव्हाही पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर चालू करायचं आहे वापरायला, तर जे सॉफ्ट नावाची फाईल आहे त्या सॉफ्ट नावाच्या फाईल मधून टीपी क्लायंट 2015 मध्ये तुम्हाला एंटर व्हावं लागेल. आणि इथं तुम्हाला एक्झिक्युटेबल फाईल दिसते, याच्यातून तुम्हाला एंटर व्हायचं आहे. आणि हे लोकेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी मी काय केलं की हे जे एक्सटेन्शन आहे इथे वरती क्लिक केलं एक्सटेन्शन बार मध्ये किंवा ऍड्रेस बार मध्ये, सर्व कॉपी केलं आणि डेस्कटॉप वर जाऊन पर्टिक्युलरली इथं राईट क्लिक करून न्यू मध्ये गेलो. शॉर्टकट वर क्लिक केलं. जो काही एक्सटेन्शनचा पाथ होता तो इथं पेस्ट केला आणि नेक्स्ट म्हणलं की त्यांनी मला इथं त्याचा शॉर्टकट की दिलेला आहे बघा. म्हणजे जेणेकरून मी इथं जर डबल क्लिक केलं प्रत्येक वेळी तर तो मला जिथेही माझा एक्सटेन्शन बार आहे किंवा तो सॉफ्टवेअरचा एक्झिक्युटेबल फाईल आहे तो तिथं घेऊन जाणार आहे. आणि तिथं गेल्यावर मला फक्त राईट क्लिक करायचंय, रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटर करायचंय. त्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघितलेली आहे की तुमचा एकदाच फक्त कोड टाकावा लागतो. आता मी परत सॉफ्टवेअर बंद करतो पाहिजे तर दाखवण्यासाठी आणि कसं चालू करायचं ते दाखवतो. तुमच्या लक्षात आलं असेल की काय काय गोष्टी टाकलेल्या आहेत. नाव सपोज मी बाहेर पडलो होतो, राईट क्लिक करतो आणि मी माझं परत सॉफ्टवेअर चालू करतो आता. सो मेक ॲज रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर येस. आता डायरेक्ट मला ही विंडो आली आहे. या विंडोत मी माझा युजर आयडी पासवर्ड टाकतो. येस, डायरेक्टली आता कोड विचारला नाही बघा, एकदाच फक्त कोड विचारणार आहे. जेव्हाही तुम्ही स्टार्टिंगला डाउनलोड करतात किंवा स्टार्टिंगला वर्क चालू करतायत, सेकंड टाइम तुम्हाला परत कोड द्यायची गरज नाहीये. आता ही विंडो ओपन झाल्यानंतर पर्टिक्युलरली याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ट्रेसिंग करायचे आहेत, बरोबर आहे. तर या पर्टिक्युलर गोष्टीचा आपण आता सुरुवात करूया. तर हे सुरू करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. बीपीएमएस मध्ये टाकणारा फाईल नंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर या ऑनलाईन प्रोसिजर मध्ये मी इथं गेलो आणि या ठिकाणी समजा मी एखादी बिल्डिंग फाईल मी इथं चालू केली काम करायला, तर इथं जो काही सिक्वेन्स त्या बिल्डिंगचा असेल, फॉर एक्झाम्पल समजा मी आता म्हणतो की माझ्याकडे आपण स्टेटस मध्ये जाऊयात एकदा, ड्रॉइंग स्टेटस रिपोर्ट म्हणूयात आपण. किती फाईल झालेल्या आहे म्हणजे या पर्टिक्युलर याच्यातले आपण चेक करूयात. 1 जानेवारी पासून 1 जानेवारी 2020 ते टिल डेट. ओके. सो इथं जर बघितलं तुम्ही तर प्रपोजल कोड जे काही आहेत हे प्रपोजल कोड जे काही तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करत आहात किंवा फीड करत आहात तोच प्रपोजल कोड तुमचा या ठिकाणी आला पाहिजे. हे खूप केअरफुली तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण की जर समजा तुम्ही पूर्ण काम केलं त्या पर्टिक्युलर ड्रॉइंगवर, इथं तुमचा कोड वेगळा असला सिक्वेन्सचा आणि इथं कोड वेगळा आहे आणि तुमच्या बीपीएमएसच्या फाईलवर वेगळा इथं कोड आहे, तर त्याच्या ज्या काही सॉफ्ट कॉपीज तुम्हाला अपलोड करायच्या आहेत ड्रॉइंगच्या एक्सएमएल आणि टीपीच्या ज्या काही एक्सटेन्शन फाईल आहेत डॉट टीपी ह्याच्या, तर त्या दोन्ही फाईल तुमच्या तो तिथे ऍक्सेप्ट करणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला परत प्रॉब्लेम येऊ शकतात की फाईल परत पहिल्यापासून काम चालू करावं लागेल. त्यामुळे सगळ्यात महत्वाची एक काळजी घ्यायची आहे की जी कोणती फाईल तुम्ही वर्क करत आहात, म्हणजे इथं जर तुम्ही अप्लाय करत असाल बीपीएमएस वर, तर पहिले त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या, त्याला एक कोड अप्लाय होऊ द्या आणि त्या कोडला मग तुम्ही इथं चालू करा.
त्याच कोडनी काम चालू करायला. ओके, सो लाईक दिस यू कॅन स्टार्ट युअर प्रोसिजर. आता इथं आल्यानंतर आता प्रोसिजर कशी स्टार्ट करायची आपण बघूयात. आता मी माझं सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल केलेलं होतं, त्यामुळं इथं जर तुम्ही बघितलं तर समजा हा जो काही टॅब आहे ते तुम्हाला जर दिसत असेल तर या टॅबवर मेनू बार आहे हा. या टॅबला मी जर क्लिक केलं तर या ठिकाणी माझ्या किती फाईल्स अवेलेबल आहेत ते दिसतं, बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं तर इथं 0 फाईल्स दिसत आहेत. द रिझन इज दॅट मी माझं सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळं माझ्या इथं एकही फाईल दिसत नाहीये. मग मला इथं फाईल पहिले जनरेट करून घ्यावं लागेल माझ्या पर्टिक्युलरली ज्या काही मी काम केलेल्या होत्या. सो लेट अस स्टार्ट विथ दी पर्टिक्युलर वर्क. ओके, सो मी कॉन्सिल सिलेक्ट करेल माझी कोणती आहे. आता ही कॉन्सिल सिलेक्ट कशी करताल तुम्ही, तर तुम्हाला कॉन्सिल पहिले माहिती नसेल तर तुम्हाला एक एक चेक करावं लागेल की कॉन्सिल ए मध्ये कोणत्या महानगरपालिका येत आहेत, त्यानुसार तुम्हाला कॉन्सिल सिलेक्ट करायची आहे. जनरली रिलेटेड टू औरंगाबाद मला जर काम करायचं असेल तर औरंगाबाद कॉन्सिल येते डी कॉन्सिल मध्ये. सो मी कॉन्सिल डी सिलेक्ट केलं, त्यामध्ये माझी औरंगाबाद महानगरपालिका आली आहे, मी सिलेक्ट केली आहे. आता तुम्ही जर बघितलं तर इथं माझा कोड आलाय YNER, म्हणजे माझा कोड आहे हा पर्टिक्युलरली माझ्या प्रोजेक्टसाठीचा. DDMCB म्हणजे तो औरंगाबादचा कोड आहे, औरंगाबादच्या महानगरपालिकेचा. 2020 मधली फाईल असल्यामुळे इथं 20 दिसते आणि सॉफ्टवेअर मध्ये टीपी क्लायंट मध्ये चालू केलेली ही पहिली फाईल दिसते. कारण मी जसं आता तुम्हाला दाखवलं की फाईल अजून एक्झिस्ट काहीच दिसत नाही, इथं ऑलरेडी इनपुट केलेल्या, त्यामुळे इथं 1 दिसते. त्यानंतर मी माझ्यासाठी जे काही पर्टिक्युलर या फाईलला ओळखण्यासाठी नाव टाकायचंय तर मी इथं नाव टाकतो. समजा मी म्हणतो हरीश फॉर डेमो. ओके, सो मी इथं टाकली. आता हा टाकल्यानंतर सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला कॅडचा पाथ सिलेक्ट करायचा आहे. ओके, सो तुम्हाला कॅडचा पाथ सिलेक्ट करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, इथं जस्ट सिलेक्ट कॅड पाथवर एंटर करा. पाथवर एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या ऑटोडेस्कचं लोकेशन भेटेल. तुमचं जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे, जनरली टीपी क्लायंट हा सॉफ्टवेअर वापरण्यासाठी एक कंडिशन सांगितलेली आहे की तुम्ही 2013 किंवा 2013च्या वरचं सॉफ्टवेअर तुम्हाला वापरावं लागेल, तर जे काही ट्रेसिंग आहे ती प्रॉपरली तुम्हाला वर्क केली जाईल. सो मी काय केलं, ऑटोडेस्क मध्ये गेलो, 2013 मध्ये गेलो, कारण मी 2013 वापरत आहे. त्यामध्ये ऑटोकॅडची एक्झिक्युटेबल फाईल कुठे आहे मी बघतो आणि त्याला ओपन करतो. बरोबर, आता ही ओपन झाल्यामुळे माझी एक्झिक्युटेबल फाईल इथं ऑटोकॅडला मी माझा लिंकअप केलेला आहे की डायरेक्टली माझी लिंक ऑटोकॅडशी आहे. म्हणजे या सॉफ्टवेअर वरून जर मला फाईल ओपन करायची झाली ऑटोकॅडची तर तो ऑटोकॅड 2013 वापरून डायरेक्टली ती फाईल ओपन करेल आणि मला तो कॅड थ्रू हे सर्व प्रोसिजर करता येईल. त्यासाठी तुम्हाला इथं कॅडचं एक्सटेन्शन बदलावं लागेल, ते मी बदलून घेतले. आता हे बदलल्यानंतर नेक्स्ट कंटेंट मध्ये याला सेव्ह करा. तुमचा पर्टिक्युलरली हा प्रोजेक्ट इथं सेव्ह झालाय 1 नंबरच्या फाईलसाठी. आता तो सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे याला वर्किंगला थोडा टाइम लागतो, होऊ द्या. तुमचा पहिला फाईल नंबर अलॉट झाल्यानंतर तुम्हाला मग परत प्रोजेक्टच्या डिटेल्स एंटर करायचे आहेत. या लेफ्ट एंडला आपल्याला पार्ट दिसायला लागल्यानंतर समजून घ्यायचं की आपली फाईल जी काय आहे ती जनरेट सक्सेसफुली झालेली आहे. सो वेट फॉर दॅट जनरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर फाईल. आपण वेट करूयात. एकदा ती फाईल जनरेट झाली की मग नेक्स्ट स्टेप मी सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली आपल्याला काय करायचे आहे. जनरली तुमच्या लॅपटॉपचं जे काही कॉन्फिगरेशन आहे या कॉन्फिगरेशन वर पण या सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहेत, लक्षात ठेवा. प्रोबेबली माझ्या लॅपटॉपचं 4GB रॅम असेल, प्रोबेबली म्हणजे स्पेसिफिकेशन मध्ये बघायला भेटेल आपल्याला, बट प्रोबेबली 4GB रॅमच बहुतेक माझं रॅम आहे. जेवढा हायर कॉन्फिगरेशनचं तुमचं रॅम असेल तेवढी स्पीड तुमच्या सॉफ्टवेअर्सला असते. अँड दॅट्स वाय प्रेफरेबली जेव्हाही तुम्ही लॅपटॉप्स घेताल किंवा तुमच्याकडं पीसी तुम्ही वापरायसाठी कॉन्फिगर करत असताल तर एक काळजी घ्या, मिनिमम 8 ते 12GB जो काही रॅम असेल तो तुम्ही वापरावा लागेल. ग्राफिक्स कार्ड सुद्धा तुम्हाला मिनिमम 8GB वगैरे ग्राफिक्स कार्ड जर असेल तर इट विल बी बेटर टू वर्क ऑन दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. सो ओके, लेट अस कंटिन्यू विथ द इश्यू. आता ही फाईल जनरेट झालेली माझ्याकडे. नाव ऍज वी हॅव सीन, जर मी परत इथं गेलो तर आता बघा माझी इथं फाईल जनरेट झालेली असल्यामुळे जसं हा पहिले टेबल ब्लँक होता, आता 1 नंबरची फाईल इथं जनरेट झालेली आहे.
मी कोणतीही फाईल इथून डायरेक्टली ओपन करू शकतो. ती ओपन करण्याकरता इथं मेनू टॅब आहे, तुम्ही बघू शकता. जिथून तुम्ही हा जर क्लिक केला तर डायरेक्टली तुम्हाला तो टेबल पर्टिक्युलरली इथे ओपन झालेला दिसतो आणि त्या टेबल मधून तुम्हाला ज्या पाहिजे त्या फाईलवर तुम्ही जाऊ शकता. नाव गो ऑन पर्टिक्युलर प्रोजेक्ट डिटेल्स. आता या प्रोजेक्ट डिटेल्स एंटर करताना तुम्हाला प्लॉटच्या संदर्भातील सर्व गोष्टी माहिती हव्या, की प्लॉट कोणत्या टाईपचा आहे, तुम्ही काय काय डिटेल्स त्याच्यामध्ये भरणार आहात. ओके, सो स्टार्टिंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर टॅब, प्रोजेक्ट टाईप कोणता आहे तुमचा, बिल्डिंग डेव्हलपमेंट. आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी अप्लाय करत आहोत, देअर फॉर बिल्डिंग डेव्हलपमेंट. रेग्युलरायझेशन, तुम्ही अथोराइज आहात का अनऑथोराइज, सो अथोराइज करा याला. बिल्डिंगचा टाईप कोणता आहे तुमचा तो तुम्हाला इथं सिलेक्ट करावा लागेल. ओके, सो मी तर LIG म्हणतो सध्या, कारण की जी फाईल आपण बघणार आहोत ती लो इन्कम ग्रुपची आहे, सिडकोचा टाईप ड्रॉइंग आहे, त्याला मी पर्टिक्युलरली दाखवणार आहे तुम्हाला हे करून. त्यानंतर झोन टाईप, कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्ही रिमेंबर करा की आपण हे झोन्स सुद्धा बघितलेले आहेत आणि या झोन वरून टाईप ठरवलेले आहेत की कोणत्या झोन मध्ये माझा हा पर्टिक्युलर प्लॉट फॉल होतो हे मला इथं मेन्शन करायचं आहे. सो प्युअरली रेसिडेन्शियल झोन मध्ये माझा पर्टिक्युलर प्लॉट येतो. तालुका कोणता आहे तो टाका, समजा मी टाकतो औरंगाबाद, किंवा गाव कोणतं आहे ते टाका. तुम्ही प्रीमियम FSI घेणार आहात किंवा नॉर्मल FSI मध्ये तुमचं प्लॅनिंग आहे. सो ऍज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट या बिल्डिंगच्या समोर 3.5 मीटरचा जो रोड आहे त्यामुळे 9 मीटरच्या वरच्या रोड्सलाच फक्त प्रीमियम FSI एलिजिबल आहे. सो वी कॅनॉट गो ऍट ऑल फॉर प्रीमियम FSI, म्हणून मी नॉर्मल FSI ठेवलाय. टाईप ऑफ प्रपोजल कोणता आहे ते लिहा, रेसिडेन्शियल. झोन कोणता आहे तुमचं ते टाका, कंजेस्टेड और नॉन कंजेस्टेड. ओके, गट नंबर नाहीये आपल्याला, प्रपोजल नंबर 1 आहे. या सर्व गोष्टी, आता तुमचं प्रपोजल कोणतं नवीन आहे का रिवाइज आहे ते टाका. ओके, फ्लड अफेक्टेड आहे का, नाहीये. रोड DP अफेक्टेड रोड आहेत का तुमच्या घराला, नो. रिझर्वेशन एरिया काही आहे का, तो नो. या सर्व गोष्टी मी नो केल्यात. त्यानंतर आपण खाली येऊयात. इन्सेंटिव्ह FSI काही घेतलाय का, नाही. आता हा झोन जो काही आहे तो झोन तुम्हाला वार्ड किंवा झोन जे म्हणतो आपण महानगरपालिकेचे पडलेले आहे, तुमचं प्लॉट कोणत्या एक्झॅक्टली झोन मध्ये येतो ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आता हा प्लॉट जो काही आहे तो मी झोन 6 म्हणतो, जो मी आता काम केलेला आहे त्याच्यामुळे डायरेक्टली टाकतो इथं मी. यामध्ये तुम्ही सर्व डिटेल्स पाहू शकतात एरिया की झोन 6 मध्ये कोणतं येतं ते. मी समजा फॉर एक्झाम्पल आय विल से दॅट ओके रामनगर, मग याच्यामध्ये बघतो मी रामनगर. ओके, TDR काही लोड करायचं आहे का, त्याचा सर्टिफिकेट नंबर टाका. TDRच्या डिटेल्स तुम्हाला इथं सगळ्या भरायच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमचं एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथं परत सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर प्लॉट एरिया डिटेल्स मध्ये जा, सेकंड टॅब आहे याच्यातला. नंबर ऑफ प्लॉट्स, किती प्लॉटचं आपण काम करतोय, एकच प्लॉट असल्यामुळे 1 टाकलं. फायनल प्लॉट नंबर समजा मी म्हणतो 3 नंबर. एरिया अवेलेबल आपण जो काही आता घेणार आहोत तो 34.71 टाकूयात, जो माझ्याकडे आहे त्या ड्रॉइंग नुसार 34.71. प्रपोज्ड बिल्टअप एरिया 34.68. आता हे साइड बाय साइड एक लक्षात ठेवा, तुम्हाला साइड बाय साइड हे कॅल्क्युलेशन्स पण माहिती असले पाहिजे की आपण जसं बिल्टअप एरिया काढतो त्या बिल्टअप एरिया काढल्यानंतर इथं काय व्हॅल्यू आली पाहिजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर तुम्हाला हे इथं कॅल्क्युलेशन टाकता आलं पाहिजे की माझं एक टेंटेटिव्हली किती कॅल्क्युलेशन येणार आहे. सो मी इथं टाकलं. एरिया ऍज पर CTC मॅप सुद्धा इथं टाकून द्या, 34.71 आहे. म्हणजे हा फिजिकली किती आहे आणि ऑन रेकॉर्ड किती आहे हे आपण दाखवतोय. सो से ऑल वेअर दीज आर अवेलेबल सेम. त्यानंतर टाईप ऑफ रिस्क कोणती आहे, तर आपण बघितलं होतं की 1 ते 150 स्क्वेअर मीटर पर्यंत असेल तर आपण लो रिस्क टाकतो. पण शक्यतो या ठिकाणी बिल्डिंग परमिशन ठेवा, कारण की मी ही जी फाईल केलेली आहे या फाईलमध्ये हा पर्टिक्युलर कंटेंट लो रिस्क टाकल्यामुळं FSI जो काही एलिजिबल होता तो 0.75 दाखवत होता. सो कीप इट ॲज बिल्डिंग परमिशन टाईप ऑफ रिस्क मध्ये. नेक्स्ट, पॉवर ऑफ अटर्नी काही आहे का ती टाका. एक्झिस्टिंग बिल्टअप एरिया काही आहे का तो टाका. प्रोरेटा FSI काही घेत आहे का, नाहीये, तो टाका असेल तर. त्यानंतर एरिया नेम कोणता आहे तुमचा तो टाका. सो याच्यामध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सर्व एरिया बघायला भेटतील. तुमचा प्लॉट कुठं आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी N2 च्या पार्ट मधला माझा प्लॉट असल्यामुळे मी N2 चा भाग टाकतो याच्यामध्ये. सो लेट अस सी N2 चा भाग कुठे आहे. येस, ओके, इथं N2 चा भाग आहे. ओके,
आता N2 चा हा जो प्लॉट आहे त्या लोकेशनला नाव याच्यामध्ये नसल्यामुळे मी N2A उर्वरित भाग म्हणून टाकलाय सरळ. CTS सर्वे नंबर असेल तर तो टाका, नसेल तर डझंट मॅटर. कॉर्पोरेशन हाऊस नंबर जे काही आहे तर तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लायंटच्या जे काही आपण मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून घ्यायचे आहे. त्याच्यावर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर AMCच्या टॅक्स पावतीवर जर तुम्ही गेलात तर त्या पर्टिक्युलर ओनरचा तुम्हाला घर नंबर इथं बघायला भेटेल. तो कुठं भेटेल मी तुम्हाला दाखवतो, होल्ड करा. हे बघा, हा जो आहे E00039607 महानगरपालिकेची जी काही टॅक्स पावती आहे त्याच्यावर तुम्हाला त्याचा घर नंबर भेटतो. E0039363967 मी इथं कॉर्पोरेशनचा हाऊस नंबर टाकतो E00393607. ओके, सर्वे नंबर असेल तर टाका, नसेल डझंट मॅटर, आणि याला सेव्ह असं म्हणायचं. सेव्ह म्हणल्यानंतर परत तुम्हाला थोडं वेट करावं लागेल, कारण की या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स आलेल्या दिसतील, तेव्हाच तुम्ही समजायचं की तुमच्या डिटेल इथं फीड झालेल्या आहेत. सो अगेन वेट फॉर दिस पर्टिक्युलर स्टेप. ओके, ऍड झाल्यात म्हणजे तुमचं प्रॉपरली सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर क्लायंट अँड साईट डिटेल्स टाका. जे कोणी पर्टिक्युलर पर्सन आहेत ज्यांचं तुम्ही प्लॉटचं काम करत आहात, ओनर असणार आहे तो पर्टिक्युलर पर्सन, त्यामुळे ओनर लिहा, त्यांचं नाव लिहा. मी इथं नाव लिहितो त्यांचं, जे कोणी माझे क्लायंट आहे त्यांचं. कॉन्टॅक्ट नंबर मी माझाच टाकतो फॉर एक्झाम्पल, तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, त्यांचाच मेल आयडी टाका. मी माझंच टाकतोय सध्या डेमोसाठी असल्यामुळे. त्यांचा ऍड्रेस टाका, घरचा काय टाकायचा तुम्हाला. सो जो काही त्यांचा ऍड्रेस असेल तो टाका, औरंगाबाद. त्यानंतर क्लायंट प्लॉट एरिया किती आहे ते टाका, इथं 34.71 टाकला मी. प्रपोज साईट ऍड्रेस टाका. हा जो आहे तो त्यांचा सध्याचा राहता ऍड्रेस आहे आणि हा साईटचा ऍड्रेस आहे, तो मी दोन्ही पण सारखाच टाकतोय, डझंट मॅटर, कारण सध्या ते तिथंच राहतात. युजर टाईप आपण कोण आहेत, जो इंजिनियर काम करतोय, तुम्ही आर्किटेक्ट असाल तर आर्किटेक्ट करा, सुपरवायझर असाल तर सुपरवायझर करा. मी इंजिनियर म्हणून रजिस्टर केलेलं आहे म्हणून मी इंजिनियर टाकलंय. ज्याचं लायसन्स आहे, ज्याच्या लॉग इन मधून तुम्ही काम करणार आहात त्याचं नाव टाका. कॉन्टॅक्ट नंबर टाका, इथे मी दुसरा नंबर टाकतोय. ऍड्रेस टाका तुमच्या ऑफिसचा, सिडको N2 औरंगाबाद टाकतो मी. देन लोगो असेल तर तो लोगो टाका आणि याला सेव्ह म्हणा. सो इथं तुम्ही बघताल परत तुमच्या डिटेल सगळ्या इथं आलेल्या आहेत. तर एवढं सगळं केल्यानंतर परत सेव्ह करा आणि ह्या ज्या काही प्रोसिजर आहे तुमची, ह्या डिटेल्स रिलेटेड टू साईट, ही तुमची इथं भरून झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जो काही पर्टिक्युलर कंटेंट आहे तो तुमचा आता भरून झालेला आहे. नेक्स्ट स्टेप स्टार्ट होते तुमच्या बिल्डिंग रिलेटेड ऍड करायची. ठीक आहे, आता ती ऍड करत असताना तुम्ही इथं गेल्यानंतर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर या बिल्डिंग टाइप्सवर जा, लेफ्ट एंडला 1 नंबरचा प्रोजेक्ट उघडलेला आहे. बिल्डिंग टाईपवर राईट क्लिक करा, ऍड बिल्डिंग टाईप म्हणा. ऍड बिल्डिंग टाईप म्हणल्यानंतर इथं एक परत डायलॉग बॉक्स ओपन होतो. बिल्डिंगचा टाईप लिहा, कोणता आहे, रेसिडेन्शियल आहे. बिल्डिंग कॅटेगरी कोणची आहे ती सिलेक्ट करा. माझी आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग, सो रेसिडेन्शियल सिलेक्ट करा. रो हाऊस सिलेक्ट करा. नंबर ऑफ फ्लोर्स, आता इथं पर्टिक्युलर दिलेलं आहे की स्पेसिफाय G+ फ्लोर, म्हणजे G+5 असेल तर त्यासाठी किती लिहायचंय आपल्याला, 6 लिहायचंय. मी G+1 साठी देणार आहे म्हणून इथं G+1 ला 2 असं लिहितो. ग्राउंडचा 1 आणि फर्स्ट फ्लोअरचा 1 असं 2 झालेत. प्लिंथ लेवल मेन्शन करा किती आहे, मी 0.45 मिनिमम आहे तर 0.45 लिहितो. टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग, जो काही तुम्ही ड्रॉइंग काढलेला आहे त्या पर्टिक्युलर ड्रॉइंग मध्ये तुम्ही हाईट ऑफ द बिल्डिंग सुद्धा मेन्शन केलेली असते. सो यू गो ऑन दॅट पर्टिक्युलर ड्रॉइंग. जेव्हाही तुम्ही पर्टिक्युलर ड्रॉइंग तयार करतात तर त्यामध्ये ड्रॉइंग मध्ये तुम्ही हाईट सुद्धा काढलेली असते, कारण सेक्शन आणि एलिव्हेशन सर्व गोष्टी आपण काढलेल्या असतात. सो मी ती फाईल इथं ऑटोकॅड मध्ये ओपन करून ठेवतो, जेणेकरून मला ज्या काही गोष्टी तिथं एंटर करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी मला ऍट ए टाइम दिसल्या पाहिजे, कारण ते डेटा मिसमॅच असायला नको. कारण की मी इकडे एक वापरतोय किंवा ड्रॉइंग वर वेगळं दाखवतोय आणि डेटा फीड करताना एक वेगळी गोष्ट फीड करतोय, असं व्हायला नको. अँड दॅट्स वाय दोन्ही ड्रॉइंग सुद्धा तुमची ओपन असली तर इट विल बी बेटर, कारण काही हाईट्स, काही स्पेसिफिकेशन आपल्याला जर टाकायचे असेल ज्या काही ड्रॉइंग मध्ये वापरतोय तर त्या सेम टाइम तुम्ही क्रॉस चेक करून तिथं एंटर करू शकता.
सो लेट अस सी एक्झॅक्टली काय इथं आता स्टेप होती आपली. सो ओके, वन्स यू गो हियर, तुम्ही क्रॉस सेक्शन काढलेलं आहे तुमचं. क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला हाईट पर्टिक्युलरली दिसते ते. तर आपण स्लॅब टॉप पासून इथं हाईट मोजायची आहे. इट इज 6.913. ओके, तर मी इथं किती प्लीन हाईट वापरली ते पण मी एकदा बघून घेतो इथं. सो इथं 0.683 आहे, त्यामुळे मला पर्टिक्युलरली हाईट जास्त दिसत आहे. सो टेक इट अप टू दिस अँड ऍड 0.45. 6.230. जर मी कॅल्क्युलेटर वर गेलो तर कॅल्क्युलेट करून घेतो इथं की किती होणार आहे. कॅल्क्युलेटर 6.23 प्लस 0.45. 6.68 विल बी द माय हाईट. सो इथं मी लिहिणार 6.68. ओके, त्यानंतर रेसिडेन्शियल टेनामेंट किती असणार आहे तुमचे, तर जेवढे फ्लॅट्स किंवा 1 BHK एक घर म्हणजे एक टेनामेंट असं जनरली कॅल्क्युलेशन ठेवायचं. आणि किती टेनामेंट तुमच्या इथं राहणार आहे, टेनामेंट म्हणजे युजर्स सरळ सरळ. सो 1 BHK एक सेट बसणार असेल तर एक टेनामेंट असेल. 2 1 BHK सेट असतील तर 2 टेनामेंट टाकायचे तुम्हाला. अकॉर्डिंगली तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण डिपेंडंट आहेत. अँड दॅट्स वाय टेनामेंट इथं मी एक टाकलेला आहे. तो झाल्यानंतर याला परत सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला 2 पर्टिक्युलर या लेफ्ट हँडला गोष्टी ओपन झालेल्या दिसतील. टिपिकल फ्लोर आणि टिपिकल फ्लोर अरेंजमेंट. सो अगेन गो ऑन टिपिकल फ्लोर, मेक राईट क्लिक, ऍड टिपिकल फ्लोर म्हणा. सो टिपिकल फ्लोर मध्ये सगळ्यात पहिले येईल ग्राउंड फ्लोर. मी मेन्शन करतो इथं ग्राउंड फ्लोर. ग्राउंड फ्लोर किती फ्लोर हाईट आहे तुमची, तर जनरल फ्लोर हाईट आहे 3.15. त्यामध्ये स्लॅब थिकनेस किती आहे 0.15. ग्राउंड फ्लोअरला क्लिक करा. कितव्या लेवलला आहे हा, ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे त्याला 0 असं मेन्शन करायचंय. कारण की इथं दाखवलंय खाली बघा की बेसमेंटला जात असेल तर त्याला -1 म्हणा, ग्राउंडला जात असेल तर 0 म्हणा, आणि वरच्या फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर साठी 1 2 3 म्हणा. तर हा पर्टिक्युलरली ग्राउंड फ्लोर असल्यामुळे आपण 0 हा पर्टिक्युलरली वापरलाय. परत इथं सेव्ह करा तर तुमचा ग्राउंड फ्लोर इथं ऍड होईल. अगेन तुम्हाला एक फ्लोर ऍड करायचा आहे म्हणून फर्स्ट फ्लोर लिहा. फ्लोर टू फ्लोर हाईट जी आपण इकडे मेन्शन केलेली आहे काळजी घ्या तेवढीच लिहायची 3.15. स्लॅब थिकनेस टाका 0.15. रेसिडेन्शियलच आहे. आता इथं आपला दुसरा फ्लोर दिलेला नाही काही आहे का म्हणून. सो क्लिक करायची गरज नाहीये. याला 1 म्हणूयात अँड अगेन सेव्ह. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की जेवढे काही तुमचे फ्लोर्स आहेत तिथं तुमचे इथं टिपिकल फ्लोर्स मध्ये फ्लोर आलेले तुम्हाला इथं दिसले पाहिजे. काळजी घ्या. कारण महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर इथं क्लिक करत नसताल तर मग इथं किंवा इथं फ्लोर्स तुमचे जेवढे आहेत तेवढे दिसत नसतील तर ते ट्रेसिंगला प्रॉब्लेम येणार आहे. अँड दॅट्स वाय यू शुड बी अवेअर दॅट देअर शुड बी युअर फ्लोर्स, द नेम ऑफ दिस फ्लोर्स, व्हॉट एव्हर यू आर प्लॅनिंग इन युअर ड्रॉइंग. माझे इथं ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोर आहे म्हणून दोन्ही आलेले आहेत. नंतर टिपिकल फ्लोरवर या, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. परत मॅप टू लिस्ट असं इथं क्लिक करा. मॅप टू लिस्ट तुम्ही इथं क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला दोन्ही फ्लोर इथं आलेले दिसतील आणि तुमची काय हाईट जाणार आहे बिल्डिंगची ते तुम्हाला दिसेल. हे केल्यानंतर परत इथं सेव्ह म्हणा आणि सेव्ह म्हणून याला क्लोज करा. सो दिस वॉज द बेसिक सेटिंग ऑफ टीपी क्लायंट. म्हणजे जे काही ड्रॉइंग रिलेटेड मला माहिती भरायची आहे किंवा प्लॉट रिलेटेड माहिती भरायची आहे त्याची प्रोसिजर इथपर्यंत आहे. यानंतर आता आपण ट्रेसिंगचा पार्ट बघणार आहोत. पण त्यापूर्वी या सेशनचा टाइम संपत आलेला आहे. सो आपण इथपर्यंत थांबूयात. होप तुम्हाला सर्वांना ही प्रोसेस इथपर्यंत जी कळाली असेल की जी काही ड्रॉइंग रिलेटेड डिटेल्स आहेत, प्लॉट रिलेटेड, क्लायंट रिलेटेड डिटेल्स आहेत त्या कशा एंटर करायच्या, सॉफ्टवेअर कसा इन्स्टॉल करायचा, आणि हे झाल्यानंतर आपण जी काही सर्व माहिती आतापर्यंत भरलेली आहे ती कशी भरायची हे तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट सेशन लगेच आपण चालू करणार आहोत ज्यामध्ये फाईल या टीपी क्लायंटला कशी इन्सर्ट करायची आणि त्याच्यात कसं काम करायचं हे आपण लगेच सेशन चालू करणार आहोत. त्याच्यात आपण बघणार आहोत. सो 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊयात आणि नेक्स्ट सेशन लगेच आपण चालू करूयात. ओके, सो मी इथं थांबत आहे. थँक्यू व्हेरी मच.